मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि ती म्हणजे अमित शहा सिंधुदुर्गात राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनाला काल गेले होते आणि यावेळी बोलताना अमित शहा यांनी कोणतंही वचन दिलं नव्हतं म्हणत जुन्या वादाची उजळणी काल केली। शिवसेनेला आपण कोणतंही मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं नसल्याचं सांगत शिवसेना खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू होतात। दुसरी बातमी आपण बघतोय उत्तराखंडमधल्या जलप्रलयाची हिमकडा कोसळल्यामुळे धरणाचा बांध काल फुटला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली। उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली। आयटीबीपीच्या जवानांनी गाळात अडकलेल्या 12हून अधिक नागरिकांची काल सुखरूप सुटका केली। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बर्ड फ्लूच्या धोक्याची, कारण नंदुरबारमध्ये नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लू आढळला आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यातही बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलंय। राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन काल अमित शहा यांच्या हस्ते झालं आणि यावेळी शहांनी राज्य सरकारवर चांगलंच तोडसूक घेतलंय। राज्यात ऑटो रिक्षावाला सरकार आहे, त्यांची तिन्ही दिशेला तोंड आहेत अशी टीका त्यांनी केली। सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात महाराष्ट्रात सरकार तयार झालं असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री पदाबद्दल आपण शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं, बंद खोलीत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं, पण खुलेआम आश्वासन देतो असा टोला देखील त्यांनी लगावला। सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांची स्वप्न शिवसेनेनं नदीत बुडवली अशी टीकाही त्यांनी केली। प्रत्येक सभेत सेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता, तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री होतील, तेव्हा का विरोध केला नव्हता असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला। बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत दिलेलं आश्वासन भाजप नेते विसरले अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। या टीकेला नेमकं अमित शहांनी काय उत्तर दिलं तेही बघूयात। मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळेल म्हटलं, उपमुख्यमंत्री पदासाठी युती करण्या एवढं मी काही लाचार नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवेन, हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच। शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो, त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धव जी, मैंने तय किया है, मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ। म्हटलं अमित भाई, तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा। मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं। फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आता जर का आम्ही मुख्यमंत्री पदाचा वाटप झाल्याचं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल, तर तुम्ही माझ्यावर सोपवा, मी शब्दामध्ये बरोबर मानतो। मैं जनता के बीच में रहने वाला व्यक्ति हूँ और नहीं डरता किसी से, जो होता है वो सबके बीच में धड़ल्ले के साथ में बोलता हूँ। और मैं फिर से कहने आया हूँ कि ऐसा कोई वादा नहीं किया। चलो मान लो वादा किया था, तो उद्धव जी आपकी सभी प्रत्याशियों के बैनर पर आपसे 2.5 गुना बड़ा फोटो नरेंद्र मोदी का लटका कर आप प्रचार करते थे, मोदी जी के नाम पर वोट मांगते थे। मेरे साथ आपकी रैली हुई, मोदी जी के साथ आपकी रैली हुई, हर जगह हमने कहा कि एनडीए की सरकार बनाइए, देवेंद्र फडणवीस हमारे नेता है, वो मुख्यमंत्री बनेंगे। क्यों नहीं बोले भैया, उस वक्त क्यों नहीं बोले? परंतु मित्रों, ना कोई ऐसा वादा था, न ऐसी बात हुई थी। सत्ता के मोह के अंदर बाला साहब ठाकरे के सारे सिद्धांतों को तापी नदी में डालकर ये सत्ता पर बैठ गए। तर बंद दाराआड कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं, असं फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसतं अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली। आणि यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट केलं। 1975 मध्ये रजनी पटेल, 90 मध्ये मुरली देवरा आणि त्यानंतर 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असंच भाकीत वर्तवलं, पण प्रत्येक वेळेला शिवसेना आणखीन मजबूतीनं वर आली असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर राज्यात 3 चाकी रिक्षाचं सरकार आहे, अस्तित्वात आलेलं हे सरकार आणि तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात। हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलंय अशी टीका अमित शहा यांनी कालच्या सभेत केली। 3 व्हील वाली ऑटो रिक्शा की सरकार बन गई। एक ऐसी ऑटो रिक्शा जैसी सरकार है जिसके 3 पहिए हैं, इसमें तो कोई आपत्ति नहीं, चलो भाई चौथा पहिया नहीं है, परंतु तीनों पहिए अलग अलग दिशा में चलते हैं। एक पूर्व में चलता है, एक पश्चिम में चलता है, एक उत्तर में चलता है और दक्षिण से पीछे से कोई खींचता है। ये सरकार हर मोर्चे पर विफल गई।
और मैं आज महाराष्ट्र की जनता को कहने आया हूं कि आपने जो जनादेश दिया था वो पवित्र जनादेश का अनादर करकर एक अपवित्र गठबंधन बनकर सत्ता की लालच के कारण यहां पर सरकार बनी। अमित शहा यांच्या पायगुणानं राज्य सरकार जावं असं नारायण राणेंनी म्हटलं होतं आणि राणे हे आमचे जुने सहकारी आहेत, पण ते असे विनोद करतात हे मला माहिती नव्हतं असा टोला शरद पवारांनी लगावलाय. महाराष्ट्रात कितीही चाणक्य आले तरी ठाकरे सरकार भक्कम आहे, त्याला कोणताही धोका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मी प्रार्थना करीन अमित शाह हे महाराष्ट्रात येत आहेत, सिंधुदुर्गात येतात, त्यांच्या पायगुणाने हे असं सरकार जावं आणि एक चांगलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल असं सरकार यावं असं मला वाटतं. नारायण राणे आमचे जुने सहकारी आहेत, पण विनोद करतात हे मला माहिती. कालचं त्याचं स्टेटमेंट राजकारणातलं विनोद यापेक्षा जास्त काही महत्त्व द्यायचं कारण अजिबात काही नाही. ते कोणी चाणक्यात बाणक्य जे आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही जाणवलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार जे आहे ते स्वीकारलेलं आहे मनापासून. ज्यावेळेला जनता मनापासून स्वीकारते त्यावेळेला त्याला कोणी हात लावू शकत नाही. अमित शहा काल कोकणात होते आणि त्यानंतर त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया तर आपण बघितल्या. आणि त्यानंतर पुढची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातली, कारण काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 12 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानमध्ये आयोजित कार्यक्रमात ते पदभार स्वीकारतील असं कळतंय. ऑगस्ट क्रांती मैदानातून अंग्रेज चलो भारत छोडो हे नारा देत स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याची सुरुवात झाली. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान एल्गार परिषदेला महत्त्व देत नाही, आताच्या एल्गार परिषदेशी आमचा संबंध नाही असं परखड मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. तसंच मराठा आणि ओबीसीची वाट वेगळी असावी असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय. पहिल्या एल्गार परिषदेने मिटवलं ते पुन्हा उभं राहताना आम्हाला दिसतंय. एल्गार परिषदेच्या वेळेसच भूमिका घेतली होती की ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे, मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. ते मिक्स करण्याच्या गरजेमध्ये नाही. अजूनही वेळ गेलेली नाही महाराष्ट्र शासनाकडे की हे दोन्ही ताटं वेगळी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. पुढची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल मुंबई दौऱ्यावर होते आणि विमानतळावर त्यांचं आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं काल जंगी स्वागत केलं. अर्थसंकल्पाविषयी बोलण्यासाठी त्यांचा हा मुंबई दौरा होता आणि त्यांनी अर्थसंकल्पासोबतच केंद्राच्या विविध योजनांवरही भाष्य केलं. कोरोना काळात केंद्राकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांवर देखील त्यांनी निवेदन दिलं. बचाना फिर इंडस्ट्री, स्मॉल मीडियम नैनो इंडस्ट्री को बचाना कैसे, क्या फॉर्मूला अपनाना, और उसमें रिजर्व बैंक भी साथ दिए हमें. इसीलिए उसका हर विषय में ये लाइन में जोड़ती हूँ. और ज़्यादा करने का भी है, मगर उस समय जितना संभव उतना हमने करने के लिए कोशिश की. नथिंग इज इनफ, क्योंकि कभी देखा नहीं गया ऐसे पैंडमिक. उसके लिए हम कितने भी दें वो कम ही पड़ेगा, मगर वी ट्राइड आवर मैक्सिमम बेस्ट. और हर एक नागरिक का कोऑपरेशन के साथ भारत देश आज ऐसे खड़े हो रही है, जो बात सही बोला गया कि कॉन्फिडेंस के साथ. हाँ, हम झेले हैं बहुत, वी सफर्ड अ लॉट, but we have faith in this country. We have faith in this country and its leadership and its own people. We can stand up and meet a challenge how much ever difficult, but आखिर solutions भी हम ही दे रहे. दरम्यान कोरोनाच्या काळातलं बजेट असूनही करवाढ करण्यात आलेली नाही. विकास प्रकल्पांसाठी मोठ्या तरतुदी करणं हे उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल म्हटलंय. 80 कोटी लोकांना 8 महिने 5-5 किलो धान्य मोफत दिलं, 1-1 किलो डाळ मोफत दिली. ती त्यावेळेला गरज होती, परंतु
ते झाल्यानंतर आपण 1500 रुपये महिलांना 500 रुपये 3 महिना हे दिले. 7-8 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामुळे जेव्हा आर्थिक मदत अशी करण्याची गरज होती तेव्हा ती केली. आणि आता जेवढे कोविडचे उपचार जवळजवळ सगळीकडे मोफत झाले. जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले असतील त्यांना स्वतःचं बिल भरावं लागलं, पण सरकारी व्यवस्थांमध्ये बिल नाही भरावं लागलं. खूप मोठा खर्च केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी हल्दियामध्ये एका सभेत बोलताना तृणमूल काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तृणमूल काँग्रेसने एकापाठोपाठ एक असे कित्येक फाऊल केलेत आणि त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला रामकार्ड दाखवणार आहे असं विधानही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केलं. टीएमसी ने एक के बाद एक कई फाउल कर लिए हैं. मिस गवर्नेंस का फाउल, विरोधियों पर हमले और हिंसा का फाउल, बंगाल के लोगों का पैसा लूटने का फाउल और आस्था पर हो रहे हमलों का फाउल बंगाल के लोग सब देख रहे हैं. इसलिए अब बहुत ही जल्द बंगाल तृणमूल को राम कार्ड दिखाने जा रहा है. आणि तर बातमी आहे पालघर जिल्ह्यातली एक भीषण घटना. नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या प्रकारात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. तपास सुरू असल्याचं कळतंय. हे सगळंच प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. रांचीचे नौदल अधिकारी सूरजकुमार दुबे हे सुट्टी संपून 30 जानेवारीला चेन्नईला परतले होते आणि विमानतळाबाहेरच त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी कुटुंबियांकडे 10 लाखांची मागणी केली. 3 दिवस त्यांना चेन्नईत ठेवण्यात आलं आणि 5 फेब्रुवारीला शुक्रवारी त्यांना गोलवडमध्ये दैवजी वैजलपाडा इथे आणण्यात आलं होतं. या गावातच शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्यात आलं. नौदल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण ते 90% भाजले होते, त्यामुळे डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पालघरमधली बातमी आपण बघतोय. प्रत्यक्ष घटनास्थळ काय घडलं ते आता आपण बघणार आहोत. तलासरी तालुक्यातल्या वेवजी गावच्या पश्चिम घाटातल्या वैजलपाडा इथल्या डोंगरावरच्या जंगलात सूरजकुमार यांना सकाळी 9च्या सुमारास आणण्यात आलं. तिघांनी पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं आणि जीव वाचवण्यासाठी त्या अवस्थेतही सूरजकुमारनं डोंगरावरची झुडपं दगडी पाऊल वाटातून मार्ग काढण्याची धडपड सुरू ठेवली होती. 5 फेब्रुवारीला दुपारी 3च्या सुमारास स्थानिकांना त्यांच्या विव्हळण्याचा आवाज आला. स्थानिकांनी धाव घेतल्यानंतर त्यांना सूरजकुमार दिसले. जखमी अवस्थेत भाजलं होतं त्यांचं शरीर आणि रक्तानं पाय देखील त्यांचे माखलेले होते. स्थानिकांनी लगेचच ही माहिती पोलिसांना कळवली आणि त्यांनी डहाणूतल्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं. पण प्रकृती गंभीर असल्यानं मुंबईच्या नेव्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा अंत ओढवला. पाणी असा ऑर्डर होता, त्याच्यामुळे आम्ही आवाज ऐकला. काकांनी त्याला पाहिलं. नंतर मी लगेच म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतनं पोलीस चौकीला कळवलं आणि लगेच तिथले पोलीस अधिकारी गावित साहेब हे लगेच आले आणि आपण लगेच त्याला पाणी पाजून आम्ही लगेच त्याला उचलून लगेच म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये. काय परिस्थिती आहे त्याची? पूर्ण जळायला होतं. काय तुम्ही लोकांना वगैरे बघितलं होतं का त्यासोबत? कोण लोक होते दुसरे? असं काहीच इकडे कोणीच म्हणजे अंजान व्यक्ती कोणीच दिसला नाही सर. किती किलोमीटर अंतर आहे वरती डोंगरावरती? 3.5 किलोमीटर वरती आहे. त्याला वाचवायचा प्रयत्न तुम्ही केला? खूप प्रयत्न केला. आपण बघतो अत्यंत भीषण प्रकार पालघरमधला. पुढची बातमी आहे बंगळुरूमधली, कारण एरो इंडिया शोमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांचा दबदबा पाहायला मिळाला. भारतीय हवाई दलात लवकरच या अत्याधुनिक लढाऊ विमानं दाखल होणार आहेत. भारतीय हवाई दलानं HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी विमान खरेदीचा करार केलाय. तेजसप्रमाणे सुखोई 30 या लढाऊ विमानांचं देखील एअर शोमध्ये हवाई कसरती केल्या. अमेरिकेच्या B-1B लान्सर लढाऊ विमानाने देखील यात सहभाग नोंदवला होता. अमेरिकेतल्या दक्षिण डकोतामध्ये असलेल्या एका हवाई तळावरून हे विमान बंगळुरूमध्ये आणण्यात आलं आणि त्यासाठी त्याला 26 तास लागले होते. यंदा 55हून अधिक देशांचे अधिकारी, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि 80 परदेशी कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला. नुकताच बंगळुरू 13व्या एरो इंडिया 2021 हा शो संपन्न झाला. कोरोनामुळे यंदा एरो शोचा कालावधी केवळ 3 दिवसांचाच करण्यात आला होता. या शो मध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तेजसची निर्मिती केली आहे.
तेजस या लढाऊ विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे तयार केलेल्या JF-17 या लढाऊ विमानापेक्षाही तेजसमध्ये वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान हे सरस असल्याचं मानलं जातंय. अन्य कोणत्याही विमानाच्या तुलनेत हे अधिक वेगवान असून अधिक जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. तेजस भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे. शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास हे विमान फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून 83 तेजस विमानं खरेदी करण्याचा करार केलाय. या एरो शो मध्ये अत्याधुनिक भारतीय तंत्रज्ञानाची झलक बघायला मिळाली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची रोटरी विंग ही यंदाच्या एरो शोची मुख्य संकल्पना होती. भारत तसंच परदेशी विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी यंदाच्या एरो शो मध्ये सहभाग घेतला होता. भारतीय नौदलाचं सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टर्सच्या एका पथकानं एरोबॅटिकचं प्रात्यक्षिक केलं. एरो इंडिया शो मध्ये उपस्थितांना आत्मनिर्भर भारताचं दर्शन झालं. भारतीय हवाई दलातील प्रमुख लढाऊ विमानांपैकी एक म्हणजे सुखोई विमान. सुखोई 30 MKI या लढाऊ विमानांनी त्रिशूल फॉर्मेशन सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाची ताकद मानलं जातंय. हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं तयार केलेलं LCA ट्रेनर, HTT-40, IJT, ॲडव्हान्स्ड हॉक MK-132 आणि सिव्हिल डोनियर 228 या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी शक्ती प्रदर्शन केलं. सुखोई 30 MKI सोबतचं अत्याधुनिक लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय नौदलानं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलसह हजेरी लावली होती. भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांसोबतच अमेरिकेचं B-1B लान्सर एअरक्राफ्टही या एअर शो मध्ये सहभागी झालं होतं. अमेरिकेतील दक्षिण डकोटात असलेल्या एका हवाई तळावरून हे विमान बंगळुरूत आलं होतं आणि त्यासाठी त्याला 26 तास लागले. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हवाई दलाची ताकद सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या जगभरातील कंपन्या मेक इन इंडिया अंतर्गत भारतासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. अमेरिकेची बोईंग कंपनी भारतासोबत F-15EX या लढाऊ विमानाच्या निर्मितीस तयार आहे. एरो इंडिया शो हा आशिया खंडातील सर्वात मोठा एरो शो म्हणून ओळखला जातो. 1996 मध्ये एरो इंडिया शोची सुरुवात करण्यात आली होती. या शो मध्ये जगभरातील कंपन्या सहभागी होतात. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे एरो शोचा कालावधी कमी केला होता. यंदा 55हून अधिक देशांचे अधिकारी, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि 80 परदेशी कंपन्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या शो दरम्यान भारतीय हवाई दलानं HAL सोबत 83 तेजस विमानांच्या खरेदीचा करार केलाय. एरो इंडिया 2021 शो मध्ये भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांचं तंत्रज्ञान लक्षवेधी ठरलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे मुंबईतली. फोर्ट भागामध्ये काल बिग बी अमिताभ बच्चन यांनी चित्रीकरण केलं. मे डे असं या सिनेमाचं नाव आहे. एका विमान अपघातावर हा सिनेमा आधारित आहे. अजय देवगण या सिनेमात अभिनय करतोय आणि दिग्दर्शक देखील तो आहे. फोर्टमधल्या ऐतिहासिक अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर काल हे चित्रीकरण सुरू होतं. सकाळी 7:30 वाजता तिथे अजय देवगण फोर्टमध्ये दाखल झाला होता. त्याच्या पाठोपाठ 9:30 वाजता अमिताभ बच्चनही तिथे दाखल झाले होते. दुपारी 3:30 पर्यंत या भागामध्ये हे चित्रीकरण सुरू होतं. या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.